अनुज गांगुर्डे मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड आणि अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी देखील खूप खूप शुभेच्छा असतील अनुज तुम्हाला. आणि मान्यवरांना विनंती आपण पुन्हा एकदा मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. तुर्तास आपण पुढच्या सामन्याकडे जातोय. पुढच्या सामन्याची तयारी तिकडे सुरू आहे आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा सन्माननीय सोमनाथजी खाडे सर आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद. सन्माननीय प्रियाताई खडगे समाजसेविका यांचं आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आमच्या सर्व महिला भगिनी या ठिकाणी दाखल होत आहेत. सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय स्नेहाताई गंभीरराव यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि आलेल्या तमाम महिला भगिनी आमच्या सर्व रणरागिणी आहेत. त्यांचं सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विद्युत अभियंते अभिजित तामाणे साहेब यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि मंचावरती मात्र मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते, कारण आमचे शैलेशजी वडनेरे साहेब माणसांचे दर्दी आहेत आणि माणसांची गर्दी या मंचावरती तुम्हाला पाहायला मिळेल. मंच अगदी फुलून भरून गेलेला पाहायला मिळतोय. आलेल्या सर्वच मान्यवर पाहुण्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही अतिशय आनंदाने अभिमानाने या क्षणापासून अगदी मनापासून सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आणि आता आपण जातोय कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे सामना सुरू होतोय. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद थँक्यू सो मच. इथे आपण पाहताय सुरुवात दमदार केली आहे. आराब शेख मैदानाच्या आतमध्ये आयकॉनच्या बॅटमधनं आयकॉनिक स्ट्रोक. पहिल्याच बॉलवरती मिळत आहे 6 धावा. बिग हिट सिक्सर. सो मच. सलामीची जोडी मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी जाणता राजा 11 संघासाठी स्ट्रायकिंग एंड वरती आराब शेख आणि साथ देण्यासाठी स्वतः सागर देशमुख मैदानावरती. A1 जोडी. पहिल्या बॉलचं स्वागत षटकारानं, त्यानंतर क्लासिकल एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक पाहायला मिळेल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल 4 धावांसाठी. कडक हिट चौकार. स्पर्धा आपण सर्वजण पाहत आहात. बदलापूरकरांच्या मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा. बदलापूर कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय शैलेशदादा वडनेरे साहेबांच्या स्वप्नातून साकार होत असताना आणि शैलेश वडनेरे फाउंडेशनचं हे दर्जेदार दमदार आयोजन आपण पाहत आहे. BPL सीझन 2 दुसऱ्या पर्वामध्ये आपण सर्वजण आहोत. शेवटची अंतिम रात्र या ठिकाणी पार पडतीये. याचीसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा आणि शेवटचा दिवस आपण सर्वजण गोड करण्यासाठी क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहात. सर्व लाडक्या मान्यवरांचं, क्रीडानगरीमध्ये उपस्थित सर्व खेळाडूंचं, त्याचबरोबर इथे उपस्थित सर्व लाडक्या मायबाप प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. चांगला चेंडू बॉडी लाईन शरीरावरती आदळलाय आणि निश्चितच या चेंडूवरती आपण पाहताय तर लाऊड अपील करतायत. पंचांकडे दाद मागितली जात आहे. पंच नॉट आउट सांगतायत. निश्चितच हा चांगला चेंडू या ठिकाणी एक्झिक्यूट केलाय. गोलंदाजी मार्कवरती हिमांशु सिंग
पहिल्या षटकासाठी या ठिकाणी गोलंदाजी करतोय. बिग फाईट मुकाबला पाहायला मिळेल. जाणता राजा 11 सागरदादा देशमुख विशालदादा राऊत यांनी प्रस्तुत केलेली टीम आणि दुसऱ्या बाजूनं अभिषेक जाधव साहेबांचा अभि वॉरियर्स हा संघ मैदानात. क्वालिफायरचा सामना, हा सामना जिंकायचा आहे, सुपर 4 मध्ये यायचं आहे आणि बीपीएलच्या सीझन 2 मध्ये निश्चितच टॉप 4 मध्ये दाखल व्हायचंय. स्ट्रायकिंग एंड वरती आराफ शेख उजव्या हाताचा बॅटर, साथ देण्यासाठी सागर देशमुख ही सलामी वीरांची जोडी मैदानात सुरुवात करतायत. बॉलर तयार. पुन्हा अपील करतायत. लाऊड अपील समोर पकडलंय. पंचांनी बोट आकाशाकडे करत असताना दिलाय. फलंदाज आराफ शेखला चले जावसा नारा. पहिली विकेट मैदानाच्या आत घेतलीये. वाघाची शिकार आराफ शेख. बॅक टू द पॅव्हेलियन. सन्माननीय मिलिंदजी नार्वेकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. माजी नगरसेवक आणि सन्माननीय वडनेरे साहेब यांचे निकटवर्ती आहेत. त्यांच्या स्पर्धेमध्ये आगमन झाले. या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. जवळचे मित्र आहेत सन्माननीय वडनेरे साहेबांचे मिलिंदजी नार्वेकर साहेब आणि त्यांचं आगमन झाले. या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आलेल्या सर्व अतिथीगणांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. याच दरम्यान MS एंटरप्राइजेस कंपनीचे चीफ इंजिनियर आदरणीय किरणजी कलशेट्टी सर आणि त्यांच्या सहचारिणी मॅडम यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. क्रीडा नगरीमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत, सुस्वागतम. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपलंय आणि पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धावफलकावरती टोटल या ठिकाणी जोडल्या 10 धावा. आराफ शेख. यस सर. सन्माननीय मानसीताई नार्वेकर युवती अध्यक्ष आहेत. त्यांचं देखील आगमन झालंय. या दोन्ही मान्यवरांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आलेल्या तमाम मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही अतिशय आनंदाने अभिमानाने या क्षणापासून अगदी मनापासून सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावफलकावरती 10 धावा. मोठी विकेट मिळाली आहे. आराफ शेखला मैदान सोडावं लागलंय. पहिल्या 3 बॉलवरती त्यानं 10 धावा वसूल केल्या होत्या, मात्र या चौथ्या चेंडूवरती विकेट मिळाली आहे. फार मोठी विकेट या ठिकाणी अर्जित केली आहे आणि निश्चितच झटका लागला आहे 440चा. फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय. अर्थातच आराफ शेख मैदान सोडतोय. नवीन बॅटर मैदानात बॅटिंग करत असताना सनी राणे ज्याच्या खांद्यावरती असेल जबाबदारी. जय हनुमान एरंजाड संघाचा सुपरस्टार. जबाबदारी फार मोठी असेल. स्ट्रायकिंग एंड वरती खेळतोय. जेन्युअन ऑलराऊंडर, युवा यंगस्टर प्लेअर आहे. स्ट्राईक वर तयार. बॅटची काढा. विकेटच्या मागे या ठिकाणी आपण पाहताय 1 2 3 4 चौथ्या अटेम्प्ट मध्ये हा रिले कॅच. जबरदस्त कमिटमेंट 100% एफर्ट मैदानात देत असताना अभि वॉरियर्स या टीम साठी सुंदर झेल. फलंदाज माघारी परतत असताना नित्य जितेशच्या माध्यमातून टिपला हा झेल. फलंदाज बाद. सनी राणे इज गॉन. लोकशाहीचा तो पत्रकार बांधव, सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपल्या सर्वांचं या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. आपल्या सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण जाऊयात. सोमराजी. पहिल्या षटकासाठी निश्चितच खेळ इथे पाहायला मिळाला. एका बाजूला धावा भरपूर आल्या, दुसऱ्या बाजूला विकेट सुद्धा या ठिकाणी अर्जित झाल्या. बॉडी लाईन चेंडू आहे. निश्चितच नो बॉलचा कॉल. उंच गेलाय. निश्चितच झेल टिपलाय आणि 1 धाव मिळतीये. नो +1 अशा 2 धावा स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातील. अंपायर रिव्ह्यू या ठिकाणी चेक करायचा आहे. पंचांच्या माध्यमातून चेक करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि निश्चितच इथे आपण पाहताय तर हर्षद केवने बॅटिंगसाठी आलाय. हिमांशूचा हा चेंडू आणि उंची चेक केली जात आहे. चला विनंती आहे MH02 EF 1195 ऑटो रिक्षा आहे ज्यांची आहे त्यांना विनंती आहे ती आपण गेटवरून बाजूला लावायची. ऑटो रिक्षा मध्येच उभी आहे 1195 नंबरची. MH02 EF 1195. अंपायर चेक करतायत. अंपायर चेक करत आहेत. MH12 ZC 9136 नंबरची गाडी देखील मध्ये उभी आहे. स्विफ्ट
स्विफ्ट कंपनीची बलेनो आहे ती देखील आपण बाजूला घ्यायची आहे विनंती आहे. ज्या ज्या गाड्या मध्यात उभ्या आहेत त्यांना सगळ्यांना विनंती आहे आपण गाड्या आपल्या बाजूला करायच्यात. MH12 सी नो बॉल. MH12 ZC 9136 नंबरची गाडी मध्ये उभी आहे ती देखील आपण बाजूला करायची विनंती आहे. गाड्यामध्ये लावू नका आणि पाहुणे मंडळींचे असतील तरी देखील त्यांना विनंती आहे की आपण आपल्या चालकांना सांगा त्या गाड्या थोड्याशा बाजूला पार्क करण्याची विनंती करायची आहे. नो बॉलचा कॉल. नो +1 अशा 2 धावा मिळत आहेत. स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातील. ज्या ज्या मालकांच्या गाड्या आहेत वाहनं आहेत सर्वांना विनंती आहे आज मेगा फायनलची रात्र आहे. या ठिकाणी भरपूर सारी मान्यवर पाहुणे मंडळी आपल्याला पाहायला मिळेल. सर्वांना विनंती आहे आपल्यासाठी मागच्या बाजूला भरपूर मोठी मुबलक जागा आहे त्या ठिकाणी आपल्या गाड्या पार्क करूयात. इथे व्हाईट बॉलचा कॉल अंपायर डिसिजन मिळतोय आणि अजून अवांतरची 1 धाव स्कोरबोर्ड वरती ऍड केली जाईल. धावफलक 13 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकात आपण आहोत. 13 धावा धावफलकावरती लागलात. स्ट्रायकिंग एंड वरती संघाचा तारणहार मोरक्या सागर देशमुख स्ट्राईकवर. निश्चितच आराब शेखला गमावलंय त्यानंतर जिम्मेदारी वाढली आहे. बॅट फिरवली. बॅटची कडा कदाचित होती. चेंडू चाललाय मागे. फिल्डर वेगानं जातोय. अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल. दुसऱ्या धावेसाठी येत आहेत प्रचंड वेगानं. 2 धावा कंप्लीट केल्या. चांगलं कॉलिंग दोघांच्या दरम्यान. दोन्ही बॅट्समन एका बाजूने सागर देशमुख दुसऱ्या बाजूने हर्षद केवने दोन्हीच्या दरम्यान आपण पाहताय तर एक चांगलं कॉलिंग झालं आणि 2 धावा कंप्लीट झाल्या. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि नाट्यमय घडामोडींनी भरलेलं हे पहिलं षटक या ठिकाणी संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर जोडल्यात 15 धावा. 15 ऑन बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावर 15 धावा जोडल्यात. स्पर्धा आपण सर्वजण एन्जॉय करत आहात. BPL शैलेश वडनेरे फाउंडेशन आयोजित बदलापूर प्रीमियर लीग पर्व दुसरं डे नाईट फॉर्मॅट मध्ये हा दैदिप्यमान सोहळा या ठिकाणी पार पडतोय. संध्याकाळचं सत्र आपण पाहिलं तर पार पाडलं. इथे आपण पाहताय फ्लड लाईट मध्ये चालू झालेली ही चौथी शेवटची अंतिम रजनी आणि या रजनीला भेट देण्यासाठी भरपूर मान्यवरांची मांदियाळी मंचावरती पाहायला मिळतीये. येस सर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ज्यांची आपण अतिरिक्तने वाट पाहतोय मुरबाड विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सन्माननीय किशनजी कथोरे साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होत आहे. वेलकम सर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या विभागाचे कार्यसम्राट आमदार आणि त्यांचं आगमन अगदी या ठिकाणी होणार आहे. अगदी थोड्याच वेळामध्ये मुख्य मंचावरती त्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या बॉलवरती आपण पाहताय षटकार मिळतोय आणि राज लहानेचं स्वागत सिक्सर न झालंय. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. धावफलकावरती जोडल्या जात आहे 6 धावा. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळतायत. अलॉंग द कार्पेट येतोय लॉंग ऑनला. फिल्डर त्या ठिकाणी पकडून फेक करतोय. 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली. सिंगल मिळेल. धावफलकावरती जोडली जात आहे. 1 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकलं ते एकंदरीत 22 वरती 22. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. निश्चितच जाणता राजा संघ मैदानावरती खेळतोय आणि पाठराखण करण्यासाठी उमेश दादा चोनकर, जितेश दादा लिहे, पमूभाई आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार इथे आनंद लुटतोय. यावेळेस उंच गेलाय. फटका निश्चितच कदाचित फसलाय की काय. सीमारेषेवरती फिल्डर आहे तैनात. त्यानं टिपलाय झेल आणि या ठिकाणी संपलाय सागर देशमुख यांचा खेळ. विकेट डाऊन. मोठी विकेट. मोठी विकेट मिळाली. ज्या विकेटची निश्चितच या ठिकाणी गरज होती आणि ट्रॅप मध्ये अडकवलंय. सागर देशमुख मैदान सोडतायत. निश्चितच तिसरा झटका बसलाय बॅटिंग करणाऱ्या जाणता राजा 11 या टीमला. संघ मैदानात खेळतोय जाणता राजा 11.
सागर देशमुख, विशालदादा राऊत यांनी प्रस्तुत केलेली टीम. त्यांच्या विरोधात फाईट करत असताना अभिषेक जाधव साहेबांचा अभि वॉरियर्स हा संघ. क्वालिफायरची मॅच आहे, हा सामना जिंकायचा आहे आणि बीपीएल पर्व दुसरं या दुसऱ्या पर्वाच्या टॉप 4 मध्ये दाखल होण्यासाठी चाललेली ही मॅच. कडा मुकाबला, काटेकी टक्कर मैदानात पाहायला मिळेल. दोन्ही संघ मातब्बर, ताकदवर. दोन्ही संघांच्या दरम्यान ही जबरदस्त मॅच रंगली आहे. राज लहाने पहिल्या बॉलवर सिक्सर, त्यानंतर सिंगल, इथे विकेट आली होती आणि या बॉलवरती सुद्धा संधी निर्माण केली होती. हा झेल कदाचित सिंगल आली आहे. एक धाबेच्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे सरकलं. ते यावेळेस शॉट ऑन पुल, समोरच्या दिशेला फटका खेचलाय, लांबी कमी गाठली आहे. सीमा रेषेवरती झेल या ठिकाणी कॅरी केलाय आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना फार मोठा झटका लागलाय. जाणता राजा 11 या टीमला. फलंदाज माघारी. लागला हर्षद केवनेच्या रूपानं या ठिकाणी आपण पाहताय. तर फलंदाजाला मैदान सोडावं लागलं. गोलंदाजी करण्यासाठी राज लहाने आला. पहिल्या बॉलवरती षटकार आला. त्यानंतर आपण पाहताय तर जबरदस्त गोलंदाजी करत असताना एक सुंदर कमबॅक. 2 विकेट या ठिकाणी अर्जित केल्या गोलंदाज राज लहानेनं आणि निश्चितच संघाला एक चांगल्या पद्धतीनं सुस्थितीमध्ये आणण्याचं काम तो करतोय. धावफलकावर धावा भरपूर येत होत्या आणि त्यांना रोखण्याचं काम या ठिकाणी केलंय. स्कोरबोर्ड वरती आहे 23 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. राज लहाने चांगल्या पद्धतीने इथे कमबॅक केलं. पहिल्या चेंडूवरती 6 धावा आल्या होत्या. त्यानंतर त्यानं केलेलं कमबॅक तुम्ही पाहताय. विकेट मागे विकेट मिळतायत, धावा सुद्धा रोखल्यात. एकंदरीत दुसरं षटक चालू आहे. या षटकातील एक बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि धावफलकावरती आहेत त्या 23 धावा. 23. राज राईट मोर द विकेट. सन्मान दिलाय. चांगल्या चेंडूला सन्मान देत असताना संकेत मोरे हलक्या हातानं समोरच्या बाजूला टॅप केलं. एक सिंगल कंप्लीट केली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती टोटल 24. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती टोटल 24 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 24 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 ला इथे सुरुवात होतीये. बॅटिंग करत असताना जाणता राजा 11 मैदानावरती आपण पाहिलं तर 12.00 ची सरासरी अद्यापर्यंत राखली आहे आणि 24 धावा इथे धावफलकावरती जोडल्यात. षटक तिसरं. फार एंड कडनं गोलंदाज तयार होतोय. तिसऱ्या षटकासाठी अभय चौधरी या ठिकाणी तयार होत असताना या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये ज्याची गोलंदाजी अतिशय उल्लेखनीय राहिली
ज्यानं गोलंदाजी करत असताना विकेट हॅट्रिक सुद्धा संपादित केली आणि मैदानावरती जर आपण पाहिलं तर आपल्या नावाची छाप सोडली युवा यंगस्टर खेळाडू जय हनुमान जोवेली संघाला बिलॉंग करत असताना नेहमीच आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस व्यावसायिक संघामध्ये वर्णी लागली आहे. अभि वॉरियर्स या संघासाठी तिसरं षटक सुरू करतोय. अभय चौधरी गोलंदाज तयार. बॅटिंग करण्यासाठी संकेत मोरे आणि विपुल होळकर ही जोडी मैदानात. दोघांना इथून किल्ला लढवायचा आहे. मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करत असताना संघाचा डाव सावरायचा आहे. पहिलाच बॉल लाऊड अपील. पंचांकडे दाद मागितलीये. पंच सांगतायत नॉट आउट. लेगबाईचा इशारा. कदाचित लेग स्टंपला सोडून हा चेंडू असावा या अनुषंगानं अंपायर डिसिजन यस इट इज नॉट आउट. आणि या बॉलवरती एक लेगबाईची सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. गोलंदाजी करत असताना अभय चौधरी प्रचंड वेग आणि वेगावरती इथे बीट केलंय. विपुल होळकर स्ट्रायकिंग एंड वरती. हेंद्रेपाडा संघाचा हा खेळाडू इथे जबाबदारी त्याच्या खांद्यावरती मिडल ऑर्डर मध्ये. षटक तिसरं अभय. ठीक. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान खरं तर आपण गेल्या 4 रात्रीमध्ये आतुरतेने ज्या मांड्यावरची वाट पाहतो या स्पर्धेसाठी BPL बदलापूर प्रीमियर लीग या स्पर्धेचं दमदार आयोजन आणि नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या मांड्यावरची आपण गेल्या 4 रात्रीपासून आतुरतेने वाट पाहतोय ते कार्यसम्राट व्यक्तिमत्व आपण पाहतोय. मुरबाड मतदार विधानसभेचे लोकप्रिय आमदार दमदार आमदार आदरणीय किसनजी कतोरे साहेबांचं इथे आगमन होत असताना सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खरं तर गेल्या 4 रात्रीपासून आपण ज्या मांडेवरची आतुरतेने वाट पाहतोय कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील एक मोठं नाव आणि नेहमीच आपण पाहतोय गोरगरिबांचे कैवारी म्हणून ज्यांची ओळख आहे. नेहमीच आपण पाहतोय खरं तर समाजसेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीदवाक्यावरती चालणारं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. इथे आगमन होत असताना कार्यसम्राट व्यक्तिमत्व आदरणीय किसनजी कतोरे साहेबांचं आगमन होतोय आणि त्यांच्यासोबत आपण पाहतो या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार. त्यासोबत बदलापूरचं वर्ल्ड कप ही स्पर्धा रंगली. सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील एक मोठं नाव आणि क्रिकेट या खेळावरती त्यांचं विशेष प्रेम राहिलंय. त्यामुळे त्यांचं आम्ही करतो या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. खरं तर 6 ते 7 एकरमध्ये ज्यांनी हे क्रीडांगण उभं केलं ते आमचे बदलापूरचं वर्ल्ड कप या स्पर्धेचे दमदार शिल्पकार या क्रीडांगणाचे बालक आदरणीय मयूरजी जगन्नाथ पिसेकर साहेबांचं आगमन झाले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीनं या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार ज्यांनी ही स्पर्धा भरवली ही संकल्पना ज्यांच्या माध्यमातून अंमलात आणली गेली आणि खरं तर या मैदानावरती आपण पाहतोय या पूर्ण महाराष्ट्रामध्ये खरं तर ज्यांनी पहिले अशी स्पर्धा भरवली जिथे शिवसेना नगरसेवक आणि भाजप नगरसेवक शो मॅच सामना आपण याच क्रीडांगणावरती पाहिला. त्या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आदरणीय भारतीय जनता पार्टीचे कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक शैलेशजी केशरनाथ वडनेरे साहेबांचं आगमन झालंय. त्यांच्या साथीनं आपण पाहतोय प्रशांतजी पालंडे साहेब, हनुमंतजी तुपे साहेब इथे जोडले गेले. दिनेशजी भोईर साहेब, आमचे करणजी चव्हाण असतील. तुमच्या सर्वांचं या स्पर्धेच्या वतीने आपण करतोय हार्दिक मनपूर्वक स्वागत. हो टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. तिसऱ्या षटकात आपण आहोत. धावफलकावरती टोटल जर आपण पाहिली तर या ठिकाणी बनल्यात 28 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार अभय चौधरी. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस बॅट फिरवली, संपर्क नाहीये. सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना हा चेंडू येतो डॉट. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती टोटल आपण पाहताय जाणता राजा 11 28 धावा 28 ऑन बोर्ड.
कतोरे साहेबांच्या माहितीसाठी आपण पाहतोय खरं तर एक मोठी स्पर्धा मैदानावरती रंगतीये. चला मेणे साहेबांना मी विनंती करतो पुढील सूत्रसंचालन घ्यावं. सन्माननीय नगरसेवक श्री शैलेशजी वडनेरे यांच्या माध्यमातून बदलापूर प्रीमियर लीग ह्या दुसऱ्या वर्षात पदार्पण केलेलं आहे आणि आज ह्या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. आज या कार्यक्रमासाठी सेवा, समर्पण आणि त्याग या भावनेतून विद्या, वित्त आणि विकास यांचा समन्वय साधणारे या मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे भाग्य विधाते, आपणा सर्वांचे कर्तृत्ववान नेते, लोकनायक, विकास पुरुष सन्माननीय श्री किसनराव कथोरे साहेब यांचं शुभ आगमन इथे झालेलं आहे आणि त्यांचा सन्मान सन्माननीय नगरसेवक श्री शैलेशजी वडनेरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. पहिली शाल आपण मनपूर्वक या क्रीडांगणावर सर्व रसिक प्रेक्षक आणि खेळाडूंच्या वतीने तसेच इथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर ज्येष्ठ माजी नगरसेविका, माजी उपनगराध्यक्षा सन्माननीय श्रीमती मेघाताई गुरव यांचा देखील सन्मान सानिकाताई वडनेरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. माजी उपनगराध्यक्ष, माजी नगरसेवक माननीय श्री मिलिंदजी नार्वेकर यांचा देखील सन्मान श्री शैलेशजी वडनेरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. माजी नगरसेवक श्री प्रशांत कुलकर्णी यांचाही सन्मान श्री शैलेशजी वडनेरे यांच्या मार्फत केला जाईल. माजी नगरसेवक सन्माननीय श्री श्रावणी डार्विन यांचा देखील सन्मान श्री शैलेशजी वडनेरे हे करतील. नुकतेच भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेले सन्माननीय श्री प्रशांतजी पांडे यांचा देखील सन्मान श्री शैलेश वडनेरे यांनी करावा अशी मी विनंती करतो. ज्या अप्रतिम क्रीडांगणावर हा सामना होतोय त्या क्रीडांगणाचे मालक सन्माननीय श्री मयूरजी जगन्नाथ पिसेकर यांचा देखील सन्मान श्री शैलेश वडनेरे हे करत आहेत. सन्माननीय प्रतीक पिसेकर, सन्माननीय प्रतीक पिसेकर आपण मंचावर यायचंय. आपला देखील जल्लोषात इथे स्वागत होणार आहे आणि ही सगळी व्यवस्था प्रतीक पाहत असतो. आदरणीय आप्पांचा आशीर्वाद त्यांना. सौ अनिताताई वाघमारे यांचा सन्मान सानिकाताई वडनेरे यांनी करावा अशी विनंती करतो. त्याचबरोबर मानसी नार्वेकर यांचा देखील सन्मान त्यांनी करावा.
भारतीय जनता पार्टीचे नेते श्री योगेश भोईर यांचा देखील सन्मान श्री शैलेश वडनेरे करत आहेत. भारतीय जनता पार्टीचे दुसरे नेते सन्माननीय श्री शैलेश पडवळ यांचा देखील सन्मान इथे होत आहे. सन्माननीय श्री रवी मेहर यांचा देखील सन्मान इथे होतोय. भारतीय जनता पार्टी बदलापूर पूर्व मंडळाचे सरचिटणीस सन्माननीय श्री मंगेशजी आळेकर यांचा देखील सन्मान या निमित्ताने इथे होत आहे. सन्माननीय श्री विक्रांतजी देशमुख आपला देखील इथे सन्मान होतोय. डीके सर संपर्क साधा. बाकी बहुसंख्येने सर्व मंडळी इथे उपस्थित आहे. त्या सर्व मंडळींचं शब्द सुमनांनी स्वागत. सन्माननीय सौ नेहा घोसाळकर मॅडम यांचा देखील सन्मान. हा मला एक एक नाव सांगा तिकडं. हा आपण सानिकाताई वडनेरे या सर्व महिलांचा सन्मान करतायत. सौ नेहाताई घोसाळकर आमच्या वहिनी, प्रियाताई खडगी, सुलक्षणा माने, स्नेहा गंभीरराव, माझी बहीण शिल्पा आळदनकर, पवार मॅडम या सर्व माता भगिनींचा इथे यथोचित सन्मान होतोय. या दमदार क्रिकेट सामन्यांचं आयोजन ज्यांच्या माध्यमातून इथे गेली 4 दिवस होत आहे असे धडाडीचे नगरसेवक सन्माननीय नो बॉल रनआउट. या स्पर्धेचे सर्व सन्मान्य नगरसेवक श्री शैलेशजी वडनेरे यांना विनंती करतो की त्यांनी प्रस्तावना करावी. अच्छा, बदलापूर प्रीमियर लीग या आयोजनाच्या 4थ्या दिवशी म्हणजे समारोपाच्या दिवशी उपस्थित मान्यवर आदरणीय कतोरे साहेब, ज्यांना विकास पुरुष म्हणून ज्यांचं वर्णन केलं जातं आणि ज्यांच्या आगमनाने या ठिकाणी एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्याचप्रमाणे माजी नगरसेवक अंडा कुलकर्णी साहेब, त्याचप्रमाणे माजी नगरसेवक स्वामी दारविन साहेब, माजी नगरसेवक मेघाताई गुरव, माजी नगरसेवक प्रकाशजी धोत्रे, माजी नगरसेवक मिलिंदजी नार्वेकर, त्याचप्रमाणे आमचे मित्र सुनीलजी मेने आणि त्या ठिकाणी मानसी नार्वेकरताई, वाघमरे मॅडम, सर्वच उपस्थित भारतीय जनता पार्टी पक्षाचे पदाधिकारी आणि या ठिकाणी चालू असलेल्या स्पर्धेत खेळणारे सर्व खेळाडू आणि पत्रकार बंधू आणि भगिनींनो, निश्चितपणे खऱ्या अर्थाने आनंद आहे की ज्यावेळेला आम्ही एखाद्या स्पर्धेचं किंवा एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन करतो त्यावेळेला आमच्या पाठीवर शाबासकीचा हात ठेवण्याकरता आदरणीय आमदार साहेब येतात आणि प्रत्यक्षामध्ये 26 तारखेला उद्घाटनाच्या दिवशी आम्हाला त्यांची अपेक्षा होती ते येतील, परंतु ते त्यावेळेला बाहेरगावी असल्यामुळे त्या दिवशी येऊ शकले नाही. परंतु त्यांनी त्यावेळेला शब्द दिला होता
की बक्षीस समारंभाच्या दिवशी शेवटच्या दिवशी मी निश्चितपणे येईन आणि मी आमदार साहेबांच्या ठिकाणी निश्चितपणे आभार मानेन की आज आपण या ठिकाणी उपस्थित झालात. खऱ्या अर्थानं बदलापूर शहरामध्ये ज्यांचं विकास पुरुष म्हणून वर्णन केलं जातं आणि त्यांनी बदलापूर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षात त्यांच्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये अनेक विकासाची कामं केली आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणं यांचा तो त्यांचा एक निश्चितपणे त्यांचा निश्चय असतो आणि आम्ही केलेल्या प्रत्येक कार्यक्रमाला ते उपस्थित राहतात. आजही बदलापूर शहरामध्ये बदलापूर प्रीमियर लीग ही एक वेगळ्या धर्तीची स्पर्धा आहे आप्पा. ही एक या स्पर्धेचं एक वेगळी प्रतिष्ठा आहे, कारण अनेक स्पर्धा होतात, त्या स्पर्धांमध्ये त्यांच्या नियोजनाच्या पद्धती वेगळ्या असतात, परंतु ही एक लीग स्पर्धा आहे आणि या लीग स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी बदलापूर शहरामध्ये जे सर्वोत्कृष्ट 244 खेळाडू आहेत त्यांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि त्या 244 उत्कृष्ट खेळाडूंमधून त्यांना 16 संघांमध्ये त्यांना डिव्हाइड केलं गेलं. अर्थात तो ज्या पद्धतीने IPL होते, इंडियन प्रीमियर लीग, त्याच धर्तीवर बदलापूर प्रीमियर लीग याचं आयोजन या ठिकाणी पुन्हा एकदा करण्यात आलेलं आहे. अर्थात या स्पर्धेचं हे दुसरं वर्ष आहे. मागच्या वर्षी आम्ही स्पर्धा कासगावला त्या ठिकाणी घेतली होती, परंतु तिथे बऱ्याच असुविधा असल्यामुळे आणि मागच्या वेळेला पिसेकर मैदान आम्हाला उपलब्ध होऊ शकलं नाही. तर यावेळेला पिसेकरांचे देखील आभार मानेन या ठिकाणी की त्यांनी देखील यावर्षी आम्हाला हे मैदान उपलब्ध करून दिलं. तर खऱ्या अर्थानं ह्या 16 संघाच्या माध्यमातून ऑक्शनच्या माध्यमातून, अर्थात ऑक्शन म्हणजे त्यात पैसे इन्व्हॉल्व नसतात, तर पॉईंट्स असतात आणि त्या पॉईंट्सच्या माध्यमातून 16 संघ मालक त्या ठिकाणी संघ आपला निवडत असतात. प्रत्येकाने यावेळेला सर्वोत्कृष्ट असा संघ निवडलेला आहे. बदलापूर शहरातील 244 गुणी खेळाडूंमधून प्रत्येकाला 15 खेळाडूंचा संघ त्या ठिकाणी मिळालेला आहे. तर ज्या 16 संघ मालकांनी या ठिकाणी स्पर्धेमध्ये भाग घेतला, त्यांनी संघ घेतला, त्यांना देखील त्याचे देखील या ठिकाणी मी विशेष आभार मानतो. खऱ्या अर्थाने बदलापूर शहर हे क्रिकेट वेडं शहर आहे. जसं आपण म्हणतो आपला देशच आपला क्रिकेट वेडा आहे, परंतु बदलापूर शहराचं वैशिष्ट्य वेगळं आहे. अनेक खेळाडू बदलापूर शहरामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती गेलेले आहेत, परंतु अलीकडच्या काळामध्ये ह्या तरुण पिढीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पातळीवरती जाता यावं त्याकरता एक व्यासपीठ देण्याचा आमचा एक उद्देश असतो. आणि गेले अनेक वर्ष म्हणजे आपण 2012-13 देखील मी सीझन स्पर्धेचं आयोजन त्यावेळेला केलं होतं. त्यावेळेला देखील ती बदलापूर प्रीमियर लीग होती, अर्थात ती सीझन स्पर्धा होती आणि त्यावेळेला सर्वप्रथम बदलापूर शहरामध्ये ते विनोदजी कांबळींना त्यावेळेला आम्ही आमंत्रित केलं होतं आणि त्यावेळेला विनोद कांबळींनी फोनवरती सचिन तेंडुलकरांशी बोलून त्या ठिकाणी स्पीकरवरती आपल्या सर्व खेळाडूंना त्यांनी जे काही मार्गदर्शन केलं किंवा ज्या शुभेच्छा दिलं ते त्यांनी त्या फोनवर त्यावेळेला त्यांचं मार्गदर्शन झालं होतं. खऱ्या अर्थानं अशा मोठ्या व्यक्ती विविध क्षेत्रातल्या त्यांचा बदलापूर शहरामध्ये येतात, त्यातून मुलांना निश्चितपणे प्रेरणा मिळत असते आणि सचिन तेंडुलकर असो, विनोद कांबळे असो, यांच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये अनेक बदलापूर शहरात खेळाडू तयार झाले, अनेक स्पर्धांचं आम्ही आयोजन केलं. परंतु ही बदलापूर प्रीमियर लीगचं एक वैशिष्ट्य आणि त्याची एक प्रतिष्ठा वेगळी आहे. प्रत्येक वेळेला खेळाडूंमध्ये निश्चितपणे ते वाट बघत असतात की बदलापूर प्रीमियर लीग कधी येते आणि ती मला वाटतं निश्चितपणे या दुसऱ्या वर्षी पुन्हा एकदा ती वेळ येऊन ठेपली. अर्थात बदलापूर प्रीमियर लीग झाली आणि नेमकं आप्पा तुम्ही जर आम्हाला आदेश दिला तर इंदोरला जाण्याचा, तर मी इंदोरला काही जाऊ शकलो नाही. मला पुन्हा आता काहीतरी नियोजन करावं लागेल. परंतु आपणचा नेहमी एक दृष्टिकोन असतो की प्रत्येक कार्यकर्त्याने संपूर्ण शहर पातळीवर काम केलं पाहिजे. आम्ही आमच्या प्रभागामध्ये पाहत असतो, प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सतत संघर्ष करत असतो, भांडत असतो. त्याला आपण नेहमी म्हणतात की तुम्ही तुमच्या प्रभागापुरतं बघू नका, संपूर्ण शहराच्या विकासाचा विचार करा. अशा अनेक गोष्टी आहेत त्यात आम्ही काम करत असतो. आता बारामती देखील टूर झाली, त्यानंतर इंदोरची टूर झाली. बदलापूर शहरा या बदलत्या बदलापूरला काहीतरी नवीन देण्याचं भारतीय जनता पार्टीची जी नवीन सत्ता आली, आदरणीय आमदारांनी त्या ठिकाणी कंबर कसली होती आणि त्यांच्या प्रयत्नांनी, त्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी रुचिताताई घोरपडे या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून बसल्या. पहिल्या दिवशी उद्घाटनाच्या दिवशी रुचिताताई देखील या ठिकाणी उपस्थित होत्या. निश्चितपणे आपले आशीर्वाद आमच्या सर्वांच्या पाठीशी असे राहू दे आणि आपण जी विकासाची जी आपण स्वप्न पाहिली आहेत ती नगरसेवक म्हणून आम्ही निश्चितपणे पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करत राहू. आपण नेहमी आम्हाला सांगत असतात की विविध क्षेत्रात काम करा, संपूर्ण शहरात काम करा. त्याच माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या स्पर्धेमध्ये अतिशय मला वाटतं रोमांचकारी स्पर्धा ही चालू आहे. प्रत्येक स्पर्धा ही या ठिकाणी मला वाटतं प्रत्येक मॅच ही अतिशय रंगतदार होते. आपण याच्यामध्ये आपल्या नावाचा पण एक संघ आहे, त्या ठिकाणी संभाजी शिंदे आणि दिनेश भोईर यांनी KK11 म्हणून आहे, किसन कटोरे 11, त्याची स्पर्धा आत्ताच त्याची एक मॅच झाली आणि त्यामध्ये विजयी देखील झालेले आहे तो संघ. आता निश्चितपणे तर आपल्या बदलापूर शहरामध्ये या ठिकाणी ही जी स्पर्धा होते आहे, या स्पर्धेचं वैशिष्ट्य तर आहेच, परंतु या स्पर्धेत कोणीतरी जिंकणार आहे, कोणीतरी हारणार आहे. परंतु बदलापूर शहरामध्ये खेळ जिंकला पाहिजे आणि खिलाडी वृत्तीने निश्चितपणे मला वाटतं प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये खिलाडी वृत्ती अंगीकारली पाहिजे.
निश्चितपणे आम्ही एक उद्घाटनाच्या दिवशी एक सामना झाला नगरपालिका आणि पोलीस प्रशासन. त्यात नगरपालिकेच्या संघाने त्या ठिकाणी पोलीस प्रशासनावर त्या ठिकाणी विजय प्राप्त केला होता. ती देखील एक उत्कृष्ट सामना झाला. आणि बदलापूर शहरातला आप्पा चर्चेचा विषय असलेला भाजप आणि शिवसेना नगरसेवकाचा देखील सामना झाला. निश्चितपणे बदलापूर शहराचा विकास करायचा तर आप्पांचं नेहमी स्वप्न असतं की सर्वांनी मिळून विकासासाठी एकत्र यायला पाहिजे. निश्चितपणे जे संघर्ष झाला तो संघर्ष झाला, पण पुढील काळामध्ये विकासाच्या आड कोणी येता कामा नये. आणि अशा स्पर्धाच्या माध्यमातून झालेला संघर्ष हा पराकोटीला जाता कामा नये अशा प्रकारच्या ज्या भावना असतात आणि खिलाडू वृत्ती प्रत्येकामध्ये अंगीकारली पाहिजे. त्या भावनेने त्या स्पर्धेचं नियोजन होतं. सुदैवानं ते व्यवस्थित पार पाडलं. आणि निश्चितपणे आपला आशीर्वाद आमच्या नेहमीच पाठीशी असतो. आणि आजचा ज्या कार्यक्रम झाला, आजची जी स्पर्धा आहे ह्याचं बक्षीस समोर आपण 2 वाजता आहे. मी आपण म्हटलं 2 वाजेपर्यंत थांबणार, पण आपण मी 8 वाजता येतो, तुम्हाला वेळ असेल तर थांबणार का? तर निश्चितपणे बक्षीस समारोह 2 वाजता होईल. पण आपण आज या ठिकाणी आलात, आम्हाला आशीर्वाद देत आहात, आपलं मार्गदर्शन आमच्या पाठीशी आहे. तर आपला आशीर्वाद आणि मार्गदर्शन आमच्या पाठीशी कायम राहू दे. आपल्या पाठिंब्यावरती आम्हाला ऊर्जा आणि शक्ती मिळत असते. नगरपालिकेत विविध कामं करत असताना निश्चित आपण डोळ्यासमोर असता. आपण सकाळी 7:30 वाजताची OPD चालू करतात असे आम्हाला शक्य नाही, परंतु आपली OPD चालू आहे बघून आम्हाला प्रेरणा मिळत असते. आणि निश्चित अशाच प्रकारे या बदलापूर शहराच्या विकासासाठी आपली स्वप्न पूर्ण करण्याकरता आम्ही कटिबद्ध राहू. आणि अशा स्पर्धांच्या माध्यमातून खेळाडूंना एक संधी प्राप्त करून देणं असो, त्यांचं शरीरयष्टी चांगलं राहणं असो, आणि शहरातील प्रत्येकामध्ये खिलाडू वृत्ती राहिली पाहिजे अशा प्रकारच्या भूमिकेतून या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेमध्ये आता कोणीतरी विजेता होईल त्यांना मी तर माझ्याकडनं शुभेच्छा आहेत. आणि निश्चितपणे आप्पा आपण देखील सर्वांना मार्गदर्शन करावं अशी मी आपल्याला विनंती राहील. आणि निश्चितपणे ज्यांचे सत्कार आले देखील त्यांचे सत्कार करण्यात येतील. त्यानंतर आपल्या मैदानावर जाऊन खेळाडूंशी त्या ठिकाणी हात मिळवायचा त्यांना, आणि त्यांना आपला त्या ठिकाणी शाबासकी द्यायची आहे. तर मी माईक एवढं बोलून मी थांबतो. आणि सर्वांना या ठिकाणी जमलेल्या सर्व मंडळी, सर्व पाहुण्यांना धन्यवाद देतो. आणि माझा माईक आता सुनीलजी मेने साहेबांकडे मी सुपूर्द करतो. धन्यवाद. एक सत्कार राहिला आहे. माजी नगरसेवक सन्माननीय श्री प्रकाशजी धोत्रे यांचा सन्मान श्री शैलेशजी वडनेरे यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो. तारुण्याचं प्रतीक आणि उन्माद येऊ नये, खेळाडू वृत्ती राहावी आणि युवकांमध्ये प्रेरणा यावी, युवकांमध्ये ऊर्जा यावी यासाठी या स्पर्धांचं आयोजन केलं जातं. परंतु या युवकांना एक संदेश आम्ही या मंचावरून देऊ इच्छितो कि अपनी इच्छाओं को अच्छे संस्कारों में बांध कर रखना, अपनी इच्छाओं को अच्छे संस्कारों की सीमाओं में बांध कर रखना, वरना ये शौक गुनाहों में बदल जाएंगे. कारण काही दिवसांपूर्वी असाच उन्माद आणि आपण पाहिला एक सत्वशील धैर्यवान असं नेतृत्व या कुळगाव बदलापूरला मिळालंय, मुरबाड विधानसभेला मिळालंय. इतकंच नव्हे तर महाराष्ट्र विधिमंडळाला देखील मिळालंय. मुसीबतें रोक नहीं सकती जब हौसला साथ होता है, मुसीबतें रोक नहीं सकती जब हौसला साथ होता है, वो कोशिशें रंग लाती हैं जिसमें मेहनत का हाथ होता है. नहीं बढ़ते मन के अंधेरे जब उम्मीदों का प्रकाश होता है, मिल जाती है हिम्मत हमें जब कथोरे साहब का साथ होता है, जब कथोरे साहब का साथ होता है. आदरणीय आप्पांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करा. आपल्या सर्वांचे लाडके बदलापूर नगर परिषदेचे सभापती शैलेशजी वडनेरे फाउंडेशन आयोजित बदलापूर प्रीमियर लीग 2026 बदलापूरमधील तरुणांना खऱ्या अर्थाने या प्रीमियर लीगमध्ये एक चांगल्या प्रकारचं खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली. ते सभापती शैलेशजी वडनेरे यांच्या या प्रीमियर लीगच्या खास स्पर्धेसाठी उपस्थित असलेले आमचे स्वामी दारविनजी, प्रकाशजी धोत्रे, आमचे जो ग्राउंड आज उपलब्ध करून दिलाय ते मयूर पिशेकर आणि प्रतीक पिशेकर, त्याचबरोबर बाबू आमच्या गुरवताई
आमच्या वडनेरीताई, सर्वच उपस्थित असलेले मान्यवर, ज्यांनीच आता शेरशायरी केली ते आमचे युवा नेते आहेत. निश्चितपणे एक चांगल्या प्रकारची हौस त्याला आहे. त्याचबरोबर सर्वच खेळाडू, प्रेक्षक, पत्रकार, जमलेल्या बंधू भगिनी आणि मित्रांनो, खरं म्हणजे इथं आल्यानंतर बदलापूरला आहेत असं वाटतच नाही शैलेश. हे ग्राउंडच अशा प्रकारचं केलंय की एक बदलापूरचं वैभव या ग्राउंडमुळं महाराष्ट्रामध्ये चर्चेत आलेलं आहे. आणि त्याहीपेक्षा एवढं चांगलं नियोजन केलंय त्यांनी, दोन्ही भावांनी मनापासून मन लावून बदलापूरच्या तरुणांना एक चांगलं ग्राउंड उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि त्यामुळं बदलापूरचं नाव केवळ इथं नाही तर महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहे की बदलापूरचं ग्राउंड हे सगळ्यात चांगलं खेळण्यासाठी आहे. त्याची देखभाल, दुरुस्ती ही सोपी नाही. आम्ही सगळेजण विचार करत असतो की शासकीय जर हे असतं तर त्याच्यावर किती खर्च झाला असता त्याचा हिशोब नाही. पण ते दोघे बंधू एक चांगल्या प्रकारचं नियोजन करून हे ग्राउंड आपल्या सगळ्याच तरुणांसाठी उपलब्ध करून देतात. आणि चांगल्या विचारातून आज ही ग्राउंडवर ही बदलापूर प्रीमियर लीग आपण सगळेजण सादर करतो. सगळ्याच खेळाडूंना मनापासून मी शुभेच्छा देईल. तुम्ही तयार व्हा, पण तयार होऊन केवळ आपल्या घरी बसू नका. आपलं भविष्य स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं घडवा. केवळ खेळायला आले ग्राउंडवर आणि घरी बसले तर तुम्हाला कधी संधी मिळणार नाही. आणि म्हणून आपलं स्वतःचं करिअर ठरवण्यासाठी तुम्हाला तयार झालं पाहिजे. आणि त्यासाठी शैलेश वडनेरे किंवा त्यांच्या टीमने, या फाउंडेशनने खूप चांगल्या प्रकारचा तुमचा विचार केला आहे. 244 खेळाडू आज आपल्या सगळ्यांच्या बदलापूरमधून खेळण्यासाठी तशी तयार केलेली आहेत. आणि प्रत्येकाला चांगली संधी दिलेली आहे. नियोजन चांगलं आणि चांगल्या विचारातून अशा स्पर्धा होणं ही निश्चितपणे गरज आहे. आणि म्हणून त्यांनी आता सांगताना सगळं सांगितलं की मनापासून बदलापूर बदलतंय. खरं म्हणजे हा भागसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बदलतोय. चांगल्या विचारातून या ग्राउंडच्या बरोबर आजूबाजूला समोरच आपल्याला बाबासाहेबांचं एक 55 फुटाचा आपण आता पुतळा उभा करतोय. बाजूलाच शिवसृष्टी उभी करतोय 5 एकर जागेमध्ये. त्यामुळं हा परिसर एक असं वैभव तयार होईल की पाहण्यासाठी सगळ्यांचा नजरा लागतील त्या बदलापूरच्या या नदीच्या परिसरामध्ये. आणि त्यामुळे एक चांगल्या प्रकारचा विचार एक डेव्हलपमेंटच्या माध्यमातून करतोय. बदलापूरकरांनी आपल्यावर विश्वास टाकलाय. शैलेश, तुमच्या सगळ्यांना संधी मिळालेली आहे. या संधीच्या मध्ये एक चांगली विचारधारा ठेवून आपण बदलापूरच्या विकासाला पण आपण दिशा दिली पाहिजे. जसं खेळामध्ये आपण खेळाडू तयार करता, विकासामध्ये पण चांगले मॉडेल तयार करा, चांगले प्रकल्प आणा आणि चांगल्या प्रकल्पांना खऱ्या अर्थाने बदलापूरच्या नागरिकांना संधी द्या. ही तुमच्याकडून खऱ्या अर्थाने जनतेची अपेक्षा आहे. जनतेने खूप विश्वासाने तुमच्यावर सत्ता दिलेली आहे. त्या सत्तेचा उपयोग ही निश्चितपणे सर्वसामान्य माणसाला झाला पाहिजे. तोच विचार जसा आता तुम्ही सर्वसामान्य खेळाडू या ग्राउंडवर आणलाय, तशी या जनतेसाठी सुद्धा तुम्ही त्या ग्राउंडवर उतरा. तुम्ही सांगितलं की 7:30 वाजता मी टाईम देऊ शकत नाही. खरं म्हणजे तुमच्यासारख्याने तर 6 वाजता तयार व्हायला पाहिजे. लवकरात लवकर ज्यावेळेला तयार व्हाल ना, त्या टायमाला अजून मेहनत कराल तुम्ही आणि चांगल्या प्रकारचा विचार करून एक चांगली तुम्हाला संधी मिळेल. आज इंदूरला गेलेले आहेत सगळे आपले नगरसेवक, बारामतीला जाऊन आलेत. व्हिजन काय असतंय हे पाहण्यासाठी खऱ्या अर्थाने एकदा आपण हे दौरे केले पाहिजेत. आणि त्या व्हिजनचा उपयोग आपल्या शहरात कसा करावा हे चांगले विचार घेण्यासाठी आपल्या सगळ्यांनीच असे दौरे करणं गरजेचं आहे. आणि त्यातून काय घेऊन येतात आणि ते लोकांना, जनतेला काय देतो आपण, हे सुद्धा देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजेत. आज आपली तरुण मुलं व्यवसायामध्ये उतरतात, त्यांना दिशा मिळते. मयूरचं कौतुक करायला लागेल. प्रत्येक ग्राउंड सांभाळतो, पण मयूर स्वतः बिल्डिंगमध्ये एक चांगल्या प्रकारची प्रतिमा तयार केलेली आहे. आजपर्यंत एकाही ग्राहकाची कधी माझ्याकडे तक्रार आलेली नाही. नाहीतर सगळ्या बिल्डरांची ही तक्रार माझ्याकडे रविवारी लाईनच असते. त्यामुळं एक चांगला विचार आपण खऱ्या अर्थाने आपण घेतोय आणि समाजाला चांगल्या प्रकारची घरं देण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करतो. बदलापूर बदलते, त्या बदलापूरमध्ये आपली काही माणसं ही अशी वेगवेगळ्या क्षेत्रात तयार झाली पाहिजेत. आणि याचमुळं निश्चितपणे या प्रीमियर लीगला शुभेच्छा देताना मला आनंद वाटेल की तुम्ही सगळ्यांनी चांगले घडा आणि घडवा.
या दोन चांगल्या गोष्टी तुम्ही मनात ठेवून काम करावं अशा प्रकारची तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. मनापासून शैलेश वडनेरे आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला सामना सुरू करा. सामना सुरू करायचा आहे. कथोरे वॉरियर्स टीमचे सर्व खेळाडू मुख्य व्यासपीठाच्या समोर या. संघाचे पुरस्कर्ते दिनेश दादा भोईर आपली वाट पाहत आहेत. कथोरे वॉरियर्स. चला कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून जी मंडळी आहे थोडंसं बाजूला व्हा. अठ्ठेचाळीस धावा इथे स्कोरबोर्ड वरती आहेत. 48 ऑन बोर्ड. 48 धावा धावफलकावरती. शेवटच्या सर दोन्ही टीम आपण लाईनअप करा. आधी आपण दोन्ही टीम लाईनअप करा. आमदार साहेबांना सांगू इच्छितो त्यांच्या नावानं देखील आमदार किसन कतोरे वॉरियर्स संघ इथे खेळतोय. आपणच्या माहितीसाठी किसन कतोरे वॉरियर्स संघ देखील खेळतोय. दिनेशजी भोईर आणि संभाजी शिंदे यांनी तो संघ बांधलाय. या स्पर्धेमध्ये तो संघ देखील तुम्हाला पाहायला मिळेल. चला पूर्ण आमदार किसन कतोरे वॉरियर्स टीम आपण समोर उभे राहा. एक फोटो सेशन होईल. दिनेशजी भोईर जे संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यानंतर आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. बदलापूर प्रीमियर लीग BPL सीझन 2 ही स्पर्धा मैदानावरती रंगते आणि या स्पर्धेमध्ये सर्वात मान्यवरांचं आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. शैलेशजी वडनेरे साहेब यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आणि आता यस दिनेशजी रमेश भोईर यांचा संघ तुम्ही पाहताय. खरं तर आमदार किसन कतोरे वॉरियर्स हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आज एक सामना त्यांनी देखील जिंकलाय
आमदार किसनजी कतोरे साहेबांच्या नावानं हा संघ मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. चला दोन्ही संघ आपण खेळपट्टीवरती लाईनअप करून घ्या. जाणता राजा 11 विशालजी राऊत सागरजी देशमुख यांचा संघ, तर त्यांच्या विरोधात अभिवारियस अभिषेक संजय जाधव यांचा संघ तुम्हाला मैदानावरती खेळताना दिसतोय. आमदार साहेब आता खरं तर भेट घेण्यासाठी मैदानाच्या दाखल झालेत. या स्पर्धेवरती विशेष प्रेम राहिले, कारण भारतीय जनता पार्टीचं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक यांच्यावरती विशेष प्रेम दाखवलं जनतेनं आणि खरं तर भरघोस मतांनी ज्यांची निवड झाली असे शैलेशजी वडेरे साहेब यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा BPL बदलापूर प्रीमियर लीग या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. पुरा बदलापूर खेळेगा या टॅगलाईनवरती आपण पाहतोय. जबरजबर 16 ग्रामीण संघाचा समावेश या स्पर्धेमध्ये आपण पाहिला आहे. डीजे मास्टर एक चांगला सॉन्ग. हा संघ दाखल झालाय. एक त्यांना फोटो सेशन करायचं आहे. दिनेशजी भोईर यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. चला सर्व टीम या आपण आमदार किसनजी कतोरे साहेब यांच्या नावानं हा संघ मैदानावरती खेळतोय आणि एक सामना आप्पासाहेब त्यांनी जिंकलाय या स्पर्धेमध्ये. दिनेशजी रमेश भोईर साहेब ढोकेगाव आणि त्यासोबत संभाजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय हा संघ बांधण्यात आलाय. ते संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि तोच संघ तुम्हाला पार मिळतोय मैदानावरती. चला दोन्ही पंच या आपण देखील. केपी सर आपण या. तरुण सर DK सर या आपण फोटो सेशन आपण करतोय. कार्य सम्राट आमदार आदरणीय किसनजी कतोरे साहेब यांना तुम्ही पाहताय. मी विनंती करेल मयूरजी पिसेकर साहेब आणि प्रतीकजी पिसेकर साहेब आपण यावं. आपण फोटो सेशन करतोय. भरपूर चांगली स्पर्धा बदलापूर प्रीमियर लीगचं आयोजन आणि नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर शैलेशजी वडेरे साहेबांना आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये अप्रतिम आयोजन आणि अप्रतिम नियोजन तरी ते मात्र संपन्न केलं आहे. खरं तर आमदार साहेबांना आपण पाहतोय त्यांच्या नावानं जो संघ खेळतोय मैदानावरती महेंद्रजी भगवान धुळे ज्यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे, ज्यांनी या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन केलं आहे, ते देखील आता आप्पासाहेबांची भेट घेत असताना खरं तर आमदार साहेबांचं आपण पाहतोय नेहमीच क्रिकेटवरती विशेष प्रेम राहिलंय. त्यामुळे या स्पर्धेमध्ये देखील वेळात वेळ काढून आपण पाहतोय मुरबाड मतदान विधानसभेचे लोकप्रिय आमदार दमदार आमदार आदरणीय किसनजी कतोरे साहेब आज मात्र इथे आपण दाखल झालात. आपलं पुन्हा एकदा आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. नेहमीच आपण पाहतोय आमदार साहेब म्हटलं की बघ सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे आणि आज शैलेशजी वडेरे साहेबांवरती असलेलं विशेष प्रेम त्यांनी या स्पर्धेमध्ये दाखवलंय. मुलाचा वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलात. आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. डीजे विशाल. खाली करा. सामन्याला सुरुवात होत आहे. मुरबाड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार न्यायी राजा आणि सुखी प्रजा हे सूत्र नेहमीच आपण सर्वांनी पाहिलं आणि ज्यांच्या माध्यमातून बदलापूरचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम केलं. विकास पुरुष
मान्यवर किसनरावजी कथोरे साहेब या ठिकाणी आपल्यापासून रजा घेत असताना साहेबांचं पुनश्च एकदा हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करूयात. मैदानावरती जाऊ. 50 धावा बनल्या जाणता राजा या संघाच्या आणि 51 धावांचं लक्ष ठेवलंय बॅटिंग करत असताना अभि वॉरियर्स या संघासमोर. बिग फाईट पाहायला मिळेल. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. बीपीएलचं हे पर्व शेवटच्या अंतिम रात्र पार पडतीये. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती 50 धावा जमवल्या आणि 51 धावांचं लक्ष ठेवलं जाणता राजा 11 या टीमनं आणि 51 धावांचा पाठलागाला इथे सुरुवात होत आहे. सलामीवीरांची जोडी मैदानात जात असताना थोड्याच वेळात इथे मॅचला होते सुरुवात. मिळालाय निश्चितच इथे सुरुवात झाली आहे संघर्षाला. फलंदाज मैदानाच्या बाहेर विकेट डाऊन. विकेट गिरे तो या ठिकाणी पार पाडला जाईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेच यायचं आहे. वडनेरे रिव्हेंजर्स टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी स्टार्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. नाणेफेकीचा कौल पार पाडला जाईल. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करतो आहोत. वडनेरे रिव्हेंजर्स आणि आई गावदेवी स्टार्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या. वडनेरे रिव्हेंजर्स आणि आई गावदेवी स्टार्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी पार पाडला जाईल. विनर विनर असा सामना आपण खेळतोय, त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या. आणि मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे तुषार शिंदे सर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. या शिंदे सर आपण. एकावन्न धावांचं टार्गेट या मॅचमध्ये आणि आता मॅचला सुरुवात झाली आहे. आणि पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं खरं तर विकेट आल्यानंतर सलग 2 बॉल 2 सिंगल एकपट्या जातील.
चला नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपण पार पाडतोय. दोन्ही संघाचे कॅप्टन आम्हाला जोडले गेलेत. एका बाजूनं गौरव म्हात्रे आहे गावदेवी संघाचा कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूनं वडनेरे रिव्हेंजर संघाचा कॅप्टन अरहम या ठिकाणी आपल्या सोबत. राहुल दादा वडनेरे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी पार पडतोय. कॉइन स्विंग झालाय, काटाईचा कॉल आणि काटा आलाय. गौरव टॉस जिंकलाय, काय निर्णय घेतोय? बॉलिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. अगदी एका शब्दामध्ये गौरवनं या ठिकाणी हसून उत्तर दिलंय आणि विद्यमान सामना मैदानावरती सुरू होतोय. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देतोय आणि कॉम्बॉक्स मधला आवाज आपण ऐकताय. मान्यवर राहुलजी चव्हाण सर आपल्या सोबत. धन्यवाद. संदेश राणे बॅक टू द पॅव्हिलियन. श्री गणेश कासगाव टीमचा एक अष्टपैलू खेळाडू आणि आता सस्त्यामध्ये तो आऊट झालाय. नवीन बॅटर मैदानावरती अभय चौधरी टीम जर्मन जोबेली संघाचा एक अष्टपैलू खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच रंगतीये. मैदानावरती तुम्ही पाहताय जाणता राजा 11 हा संघ तुम्ही पाहताय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नाबानं मैदानावरती खेळतोय. विशालदादा राऊत आणि सागरजी देशमुख पुरस्कृत हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला तितक्याच ताकदीचा संघ मैदानावरती खेळतोय. अभि वॉरियर्स अभिषेक दादा संजय जाधव यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 51 धाबाचं टार्गेट या मॅचमध्ये आणि आता त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय 2च धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. धावचीच्या स्वरूपात संदेश राणे देखील आऊट झालाय. नवीन बॅटर मैदानावरती अभि चौधरी दाखल होतोय. अभय चौधरीच्या साथीने तुम्ही पाहता स्टॅकिंगवरती बॅटर आता तुम्हाला पाहायला मिळेल राज लहाने. सुस्वागतम. या ठिकाणी क्रीडा नगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. मान्यवर प्रफुल्लजी जोशी साहेब आणि त्याचबरोबर प्रफुल्लजी थोरवे साहेब आणि प्रेमनाथजी जोशी साहेब या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वडनेरे साहेबांचे खास जिवलग मित्र आहेत. साहेबांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत, सुस्वागतम. झेल निसटलाय आणि तो कोणाचा? ज्या खेळाडूने ही स्पर्धा गाजवली आहे राज लहाने टीम श्री गणेश कासगावचा ऑलराऊंडर खेळाडू, त्याचा झेल निसटलाय. विपुल होलकर ला इथून हा झेल मागात पडेल यातील मात्र शंका नाही आहे. आजच्या रात्रीमध्ये हा सामना जर जिंकला टीम जांताराजा 11 या संघानं तर प्रमोदजी ठाकरे यांच्याकडून पुन्हा जांताराजा 11 टीमला जेवणाची मेजवानी देण्यात येईल. त्यामुळे त्यांचे मनपूर्वक स्वागत. आमचे उमेशदादा चोनकर इथे जोडले गेलेत. त्यासोबत पमूभाई आपलंही मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. अप्रतिम क्रीडा स्पर्धा मैदानावरती रंगते. ज्या स्पर्धेचं आपण पाहतोय पुन्हा बदलापूर नव्हे तर ठाणे रायगडमध्ये सध्या घडीला चर्चा सुरू आहे. आणि नुकताच आपण पाहिलं कर तर कार्यसम्राट आमदार आदरणीय किसनजी कतोरे साहेबांनी देखील या स्पर्धेला उपस्थिती दाखवली आणि भरभरून शुभेच्छा त्यांनी देखील दिल्या. त्यामुळे त्यांचंही आपण आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या वतीनं. जवळजवळ 1 ओव्हरचा खेळ आता संपलाय आणि 51 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना संघ जाऊन पोहोचलाय. 5 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. राज लहानेची विकेट बरोबर महत्त्वाची होती. तिथे जेल निसटला. विपुल होलकरनं ती कॅच सोडली. हेनरेपाडा टीमचा खेळाडू पडतो आतला. तो जेल किती महागात पडतोय हे देखील चित्र आपल्याला पाहायला मिळेल. खाडे सर जरा तो माईक घेऊन आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जा. या मंगेश भोईर मॅगी कतोरे वॉरियर्स टीमचे प्लेयर आपणास विनंती आपण मुख्य प्रवेशद्वाराच्या इथे पोचा. टीमचे मेंटॉर मंगेश भोईर आपली वाट पाहत आहेत. बरं तयार. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती गोलंदाज सनी राणे दाखल झालाय. पहिला बॉल 20 मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक चूक करतोय इरफान होते आणि चुकीचं रूपांतर 4 धाब्यामध्ये. बॉल सीमा पार, चौकार.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे घडले काय पाहावं लागेल. फलंदाज बाद. राज लहानेची विकेट भरपूर महत्वाची होती. मी आधीच म्हटलं होतं एक झेल सुटल्यानंतर हा जखमी वाघ मैदानावरती डरकाळी फोडेल का, परंतु त्याआधीच त्याला शांत केले. चौकारानंतर पुन्हा एकदा परतावं लागेल माघारी. राज लहाने बॅक टू द पॅव्हिलियन. बॅटर मैदानावरती कासगावचा बाहुबली दाखल होतोय या मॅचमध्ये. जितेशला तुम्ही पाहताय, जितेश टेंबे मैदानावरती दाखल झालाय. जेव्हा जेव्हा खरं तर आपण पाहतो जितेश टेंबे मैदानावरती दाखल होतो ना, अप्रतिम बॅटिंग त्याची आपण पाहिली. परंतु आज गरज आहे संघाला या मॅचमध्ये, कारण जितेश टेंबेला तुम्ही पाहताय नेहमीच डिंगडॉंग कासगाव संघासाठी त्याने अप्रतिम खेळ खेळलाय. तोच खेळाडू तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. आणि नो डाऊट जेव्हा जेव्हा कासगाव नाव आमच्या समोर डोळ्यासमोर येतो त्यावेळेस एकच व्यक्तिमत्व खरं तर कासगाव टीमला सपोर्ट करणारं आमचे सचिनदादा टेंबे, जे कासगावचे उद्योगपती आहेत, समाजसेवक आहेत आणि नेहमीच कासगाव टीमच्या पाठीमागे ते उभे असतात. आणि आज देखील आपण त्यांचा बदलापूर प्रीमियर लीगमध्ये करतोय हार्दिक मनपूर्वक स्वागत. आणि पहिला बॉल फेस करतोय जितेशला तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा डॉटबॉलची समाप्ती होत असताना फिरकीचं आक्रमण, त्यासोबत अचूक टप्पा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम होतो हे चित्र आपण पाहिले. परंतु या मॅचमध्ये अद्यापि मोडतियार रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. फटका चांगला, खेळाडू तडम्याला उपस्थित, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे बऱ्याचशा घडामोडी आता जोडले गेल्यात आणि धावफलक पुन्हा एकदा सिंगलच्या साथीने आता पुढे सरकतोय. टीमची टोटल आता स्कोरबोर्डवरती फ्लाय होत असताना 10 धावा. फटका चांगला आहे, गॅपमध्ये गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. 3 खेळाडू पाठमोरे स्टॉप केलाय बॉलला. 2 धावा इथे देखील भीतील आणि त्यात 2 धाब्याच्या साथीने आता धाव फलक. टीमची टोटल 12 याकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. जितेश टेंबेच्या साथीला मैदानावरती अभय चौधरी ही जोडी तुम्हाला मैदानावरती पार मिळते. या मॅचमध्ये दोन्ही खेळाडूंचा खेळ अप्रतिम आपण नेहमीच पाहिलाय. एक खेळाडू आपण पाहिला खरं तर जुबेली टीमसाठी अप्रतिम खेळ त्याचा आपण पाहिलाय. जवळपास भरपूर महागात हा खेळाडू गेला होता. अभय चौधरीला आपण पाहिलं तर जवळ 11,000 रुपयाची बोली लागली होती. तोच खेळाडू मैदानावरती खेळतोय. बिग हिट खेळला, ऑन साईडला मागचा पाय वाकवला आणि षटकार दाखवला. बॉल सीमा पार. मी आत्ताच उल्लेख केला होता 11,000 रुपये खरं तर महागामध्ये हा खेळाडू विकेट घेतला आणि त्यानंतर तुम्ही पाहताय तशीच बॅटिंग मैदानावरती पार मिळते. बॉलला फेकून दिले सीमा पार, षटकार. याच दरम्यान क्रीडा नगरीमध्ये युवा उद्योजक आदरणीय अक्षयजी सुधीर वडनेरे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत, सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 5 बॉलमध्ये फक्त 7 धावा खर्च केला. त्यानंतर शेवटच्या बॉलवरती आक्रमण, त्यामुळे 13 धावा या ओव्हरमध्ये खर्च झाल्या. धावफलक तुम्ही पाहताय 2 ओव्हरचा खेळ संपला. 18 धावफलक टीमची टोटल स्कोरबोर्डवरती तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 18 बॉलमध्ये अजूनही जिंकण्याकरिता आपण पाहतोय टीम अभि वॉरियर संघाला इथून 33 धाबा चेस करावा लागतील. 18 बॉल 33 धाबा इथून चेस करायच्यात. आज तोलपांच्या भूमिकेत तुम्ही पाहता आमच्यासोबत जोडले गेलेत आमचे जवळचे मित्र ऋतिक भोईर, मॅम्प्रम सावरे, RB सिनेमॅटिक आणि त्यासोबत श्री स्वामी समर्थ व्हिडिओग्राफी
या BPLच्या बदलापूर प्रीमियर लीगच्या देखील भरपूर व्हिडिओज त्यांनी छान छान बनवले, त्यामुळे त्यांचंही कौतुक आपण करतो. या स्पर्धेच्या वतीनं विपुल होळकर आले, ज्या विपुलनं झेल सोडला होता राज लहानेचा, तोच खेळाडू आता मैदानावरती बॉडी ट्रॅकवरती दाखल होतोय. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 33 धाबाची गरज या मॅचमध्ये. याच दरम्यान आदरणीय प्रणवजी वडनेरे आणि अक्षयजी सुधीर वडनेरे युवा उद्योजक साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत, सुस्वागतम. ओर टू कॉम्बॉक्स राहुलजी चव्हाण सर. पहिला बॉल टर्न केला ऑन साईडला, लॉंगॉनला खेळाडू उपस्थित, एक सिंगल तिथे एक पटी जाईल आणि सिंगलच्या जोरोवरती आता धावफलक 19 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. चर्चा करत होतो आमच्या सोबत गोल्डन फिंगर तर आमचे मित्र रोहित पिसेकर जोडले गेलेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. 4 रात्रीमध्ये त्यांच्या सोनेरी अक्षरामध्ये स्कोरबोर्ड सजवलं जात आहे, त्यामुळे त्यांचंही आपण कौतुक करतोय, कारण जवळजवळ 4 पेनानं हे स्कोरबोर्ड ते सजवत आहेत. इथे घडले काय, यशच्या मागे क्लोज किपिंग, अभय चौधरीनं षटका ठोकला होता, त्याचीच विकेट काढली आहे, परतावं लागेल माघारी. यावेळेस तुम्ही पाहताय अरब शेखनं हा झेल टिपलाय, फर्नास बाद. आता असेच अभय चौधरी या मॅचमध्ये, कारण बॅटची कडा घेतल्यानंतर तुम्ही पाहताय आता आऊट झालाय आणि सरळ गाड्या खेळाडू कक्षाच्या दिशेनं, त्यामुळे नाराज आहेत अभय चौधरी, कारण एकामागे एक खेळाडू आऊट होत गेलेत. अशा परिस्थितीमध्ये आपण पाहिलं खरं तर संघ अडचणीत सापडलाय आणि इथून टॉप गिअरवरती बॅटिंग करायची होती, परंतु नाही जमलं, त्यामुळे आपण पाहतोय थोडीशी नाराज आहेत. बरं यार ड्राईव्ह केलाय ऑन साईडला, जीवन केवने मैदानावरती दाखल होतोय. जयरमान ढवलेपाडा टीमचा हा खेळाडू तुम्ही पाहताय, काल रात्री देखील आपण पाहिलं असेल तर स्वर्गीय जयवंत मामा तरेलिबन जयरमान ढवलेपाडा संघ खरं तर कर्जत गारपोलीमध्ये खेळत होता, तिथे आपण पाहिलं असेल तर 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जिंकला. आणि 2 बॉलमध्ये आपण पाहिलं असेल जिथे गरज होती 9 धाब्याची, अशा परिस्थितीमध्ये जीवन केवरेने षटकार तर ठोकला, परंतु शेवटच्या 1 बॉलमध्ये 3 धाब्याची गरज असताना तिथे यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या असं वाटलं होतं त्याला की व्हाईट बॉल जाईल, परंतु त्यानंतर यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या आणि त्यानंतर आपण जर पाहिलं असेल तर भरपूर नाराज होता. कदाचित झोप देखील रात्री लागली नसेल, असा सामना त्यांनी गमावला आणि अखेर त्या स्पर्धेमध्ये देखील सुनील केवने बेस्ट बॅटरचा किताब त्याने जिंकला. एक मोठी बॅच मैदानावरती सुरू आहे. एका बाजूला अभिषेकजी जाधव साहेबांचा पुरस्कृत केलेला अभि वॉरियर्स संघ मैदानावरती खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला विशालदादा राऊत, सागरदादा देशमुख यांनी पुरस्कृत केलेला संघ जामताराजा इलेव्हन मैदानावरती खेळतोय. इथे घडले काय, दोन्ही गाड्या एका ट्रॅकवरती अपघात निश्चित होता आणि आता अखेर जीवनला इथून जीवनदान मिळत नाहीये, परतावा लागेल माघारी, फलंदाज बाद. दाखल होतोय प्रथमेश. सुरेश बुरबुरेला तुम्ही पाहताय थोडंसं चिंतेमध्ये, कारण संघ थोडंसं मी म्हणेन बॅकफूट वरती आहे. बरं यार या वेळेला देखील फिरकीचं आक्रमण तुम्हाला पाहायला मिळेल आणि अखेर डॉट बॉलची समाप्ती होती. धावफलक टीमची टोटल आता जोडली गेली आहे स्कोरबोर्डवरती 22, त्यामुळे 12 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये आणि 12 बॉलमध्ये 29 धावाची गरज आहे. 12 चेंडू 29 धावा. हा संघ मैदानावरती खेळतोय. मागील वर्षी आपण जर पाहिलं असेल तर सीझन 1 मध्ये रनरअप हा संघ राहिला होता. अभिषेकजी संजय जाधव साहेब याचा संघ मैदानावरती खेळतोय
आणि अप्रतिम खेळ. विवेक गायकवाड मागच्या वर्षी त्यांचा आयकॉन होता, यावर्षी आपण जर पाहिलं तर राज लहाने त्यांचा आयकॉन आहे. आणि अप्रतिम खेळ पहिल्या रात्रीमध्ये आपण या दोन्ही टीमचा पाहिला आहे. परंतु महत्त्वाची मॅच मद्रावरती क्वालिफायचा सामना मद्रावरती रंगतो. आणि अखेर आता ओन नंबर 4 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती अरब शेख, दुबई, कतार इथे जात असताना अरब शेखचा अप्रतिम खेळ आपण नेहमीच पाहिलाय. खुल्या गटातून खेळत असताना बोटपोटी स्पर्धा अरब शेखने गाजवली आहे. बदलापुराचं नाव ज्याने मात्र अखादी देशामध्ये नेऊन ठेवलं आहे असा खेळाडू मद्रावरती खेळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती सेकंड स्पेअरमध्ये तो दाखल झाला आहे आणि पहिला बॉल पुन्हा एकदा डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. याच क्रीडांगणावरती अरब शेख नेहमीच आपण पाहतोय खरं तर सराव करत असतो. सलगचा दुसरा वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा तुम्ही पाहताय प्रथमेशला पूर्णपणे खोलून ठेवले या मॅचमध्ये. जणू काही आता त्याच्या पायामध्ये खरं तर बेड्या ठोकल्यात की काय असं चित्र पार बिळतो आहे. टिकटिक करणारी क्लॉक आणि त्यासोबत अरब शेखचा ब्लॉक आपण नेहमीच पाहिलाय. परंतु या मॅचमध्ये आता पुन्हा एकदा समीकरण आता वाढत चाललंय. कारण 29 धाबाची गरज होती. 12 बॉलमध्ये सलगचे 2 डॉट आले, त्यामुळे 10 बॉल 29 धाबा इथून चेस करावं लागतील. बरोबर तयार. राईट मोर द विकेट. बिगिट मोठा फटका खेचलाय, परंतु फटका फसलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक सनी. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन. लॉंग ऑफच्या मधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्टेट डाऊन दी ग्राउंड ओव्हर द बॉल हिट. बॉल सीमा पार. प्रथमेशने 2 बॉल अभ्यास केला आणि तिसऱ्या बॉलला बिर्र काऊन दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. मारलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 9 बॉल मध्ये 23 धाबाची गरज. इथे घडलंय काय? फाईन लेगचा खेळाडू थोडासा फाईन उभा होता. त्यानंतर तुम्ही पाहताय कॅच इथे ड्रॉप झाला. सिंगल माली. अजून या मॅच मध्ये आपण पाहतोय 8 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 8 बॉल मध्ये जिंकण्याकरिता अद्याप 22 धाबाची गरज आहे. 8 बॉल 22 धाबा हे 2 बॉल भरपूर महत्वाचे त्या मॅच मध्ये. या 2 बरोबरती 2 मोठे फटके आले तर पुन्हा एकदा शिरकाव करेल टीम अबी वॉरियर्स या मॅचमध्ये. परंतु जर इथून डॉट आला किंवा एखादी विकेट येते तर थोडंसं मी म्हणेन दबाव असेल अबी वॉरियर्स टीमवरती. जाणताना जाईल पण संघाचा देखील. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. इनफिल्डच्या वनने खेळलाय. 4 धाबा इथे मिळतील का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक पाठमोरा. बॉलला स्टॉप करण्याचा प्रयत्न नाही थांबणार. बॉल सीमा पार. सामना रंगतोय. हो रंगलाच पाहिजे कारण तसाच सामना प्रेक्षकांना आवडतोय. शेवटच्या बॉलपर्यंत मॅच रंगेल यातील मात्र शंका नाहीये कारण 8 बॉलमध्ये 22 धाबाची गरज असताना सामना येऊन ठेपलाय. 7 बॉल 18 धाबाची गरज. 7 बॉल 18 धाबाची गरज या मॅच मध्ये. सामना रंगतोय. हो रंगलाच पाहिजे कारण म्हटलं जातं ना जिथे जिथे प्रेक्षकांचा महापूर ते आमचं कुळगाव बदलापूर. आणि कुळगाव बदलापूरचे विद्यमान नगरसेवक शैलेशजी वडनेरे साहेब यांची ही स्पर्धा. बदलापूर प्रीमियर लीग मध्ये सामना रंगतोय. 7 बॉल 18 धाब्याची गरज. दोन्ही टीमचं कौतुक व्हायला हवं. सामना आवडतोय का? आवडत असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये दोन्ही टीमसाठी. एका बाजूला आयकॉन अरब शेख तर दुसऱ्या बाजूला राज लहाने अशी फाईट रंगतीये. बॅकफोर्डला गेले, पंच केले, ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय. 12च्या वेगाने झपाट्यानं पंबल झाला खेळाडू. उचलून फेक करतोय. दरम्यान 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न इथे होतोय आणि अखेर आता विकेट कोणती मिळेल हे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या खेळाडूनं षटकार ठोकलाय, ज्या खेळाडूनं चौकार ठोकलाय त्या प्रथमेशला इथून मैदान सोडावं लागतंय की काय पाहायला मिळेल. आणि पंच आता सांगतात DRS. कशासाठी पंच? चला तिसरे पंच आपण चेक करू नक्की तिथे घडले काय हे चित्र आपल्याला पाहायला मिळेल. हिट विकेट झालाय की नाही ते आपण आधी चेक करणार आहोत. KP सर असतील मॅन फ्रॉम बदलापूर गाव, त्यासोबत आपण पाहतोय आज तरुण डे सर मॅन फ्रॉम कुळगाव आणि DK दत्ता कडव सर आपल्यासोबत जोडले गेलेत मॅन फ्रॉम इनगाव वांगणी. असे तिन्ही पंचांचं खरं तर कौतुक व्हायला हवं. त्यासोबत आमचे DJ मास्टर खरं तर BB साऊंड विशालजी धुळे आणि भारतजी धुळे मॅम फ्रॉम जोबेली ज्यांनी या स्पर्धेमध्ये खरं तर आमच्या आवाजाची काळजी घेतली आहे. आणि क्रिकेट विथ संगीत हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. त्यासोबत ग्रामीण टेलिस्ट्रिकेट.in च्या माध्यमातून क्वालिटी विथ गिलाटी या ब्रीद वाक्यावरती ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. हिट विकेट आपण चेक करतोय आज. खरं तर जोपर्यंत सामना संपन्न होत नाही तोपर्यंत एका जागेवरती उमेश दादा चोनकर बसणार नाही कारण टीमचे ते मंचावर आहेत.
चला रनआउट आहेत, 8 विकेट सेफ होते त्यामुळे रनआउट आहेत. दुसऱ्या धाब्यासाठी खरं तर आता मैदान सोडावं लागलंय. ची गर्दी या मॅचमध्ये अप्रतिम आयोजन, अप्रतिम नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. शैलेजी बडनेरे साहेब यांची स्पर्धा, या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खरं तर बदलापूर ग्रामीण वेलफेअर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत स्पर्धा रंगतीये आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खजिनदार साहेब सचिनजी दलाल, कार्याध्यक्ष दिनेशजी भोईर, सदस्य धनराजजी बात्रे, सचिनजी धुळे आणि त्यासोबत सर्वांना एकत्रित करत असताना महेंद्र भगवान धुळे हे नाव मोठं आहे, ज्यांनी या स्पर्धेमध्ये पडद्यामागचे हिरो म्हणून त्याची ओळख आहे. कारण शैलेजी बंडेरे साहेबांनी सलग दुसऱ्यावरती विश्वास जपलाय महेंद्र भगवान धुळे यांच्यावरती आणि त्यांनी ही स्पर्धा भरवली आहे. या स्पर्धेमध्ये सर्व नियमावली त्यांनी आणली. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खरं तर 16 संघ त्यांनी बांधलेत आणि त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य स्पर्धा मैदानावरती रंगती आहे. नवीन बॅटर मैदानावरती सुरेश बुरबुरे दाखल होत आहेत या मॅचमध्ये. सुरेश बुरबुरे 6 बॉल 17 धावाची गर्दी या मॅचमध्ये. 6 बॉल 17 धावाची गर्दी असताना स्टॅकिंग एरवरती बॅटर कासगावचा बाहुबली दाखल झालाय जितेश टेंबे. तर बॉलिंग ट्रॅकवरती गोरदास तुम्ही पाहताय. ओव्हर नंबर 5 विलास निरगुडा. पहिला बॉल बॅटची कडा त्याच्या मागे आरब शेख पोहोचलाय आणि नुसता पोहोचला नाही तर त्याने झेल स्वीकारलाय. हे सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळेल 11 खेळाडूंचं सेलिब्रेशन आणि त्यानंतर आपण पाहतोय बॅटरला परतावं लागेल बाघारी जितेश. बॅक टू द पॅव्हिलियन. सामना येऊन ठेपलाय. 5 बॉल 17. 17चा खतरा आता कोणत्या टीमवरती आहे तर 17चा खतरा अभिवारियस टीमवरती, कारण पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केली आहे आणि आता 5 बॉल 17 धावा. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय रुपेश भोईर. मैदानावरती दाखल झालाय टीम चेअरमन डोके, ज्यांचं काम असतं नेहमीच ओके त्या टीमचा खेळाडू. खरं तर बाईकरमॅन म्हणून ज्याची ओळख आहे, सलग 2 बाईक 2 वर्षामध्ये त्याने जिंकल्यात आणि तोच खेळाडू मैदानावरती रुपेश आता दाखल होतो या मॅचमध्ये. 5 बॉल 17 धाब्याची गरज असताना इथून सामना जाईल कुठे? सामना जाईल जांतरा जाईल पण संघाच्या माध्यमातून बदलापूर गावामध्ये ही सामना जाईल. इथून मात्र पुन्हा एकदा अभिवारियस टीमकडे हे देखील चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघ अप्रतिम मेहनत या मॅचमध्ये करतात. म्हटलं जातं ना, आयुष्यात क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट जर प्रामाणिक असले ना तर यशाला देखील पर्याय उरत नाहीये. ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये बॉल जाईल, एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा आहे, एक सिंगल तिथे एक पडली, 2 धाब्याचा प्रयत्न होतोय. क्रिकेटची लाईफ लाईन इथे वापरली जाते. सिंगल डबल थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं. परंतु या मॅचमध्ये जर गल्लीपासून दिल्लीचा प्रवास तुम्हाला करायचा ना तर इथून बाईकने किंवा सायकलने प्रवास करून जमणार नाहीये, तर हेलिकॉप्टरने प्रवास करावा लागेल. हेलिकॉप्टर स्ट्रोक दाखवावा लागतील या मॅचमध्ये, कारण दिल्ली अभी बहुत दूर आहे. कारण या मॅचमध्ये आपण पाहतोय जुरी चेंडू शिल्लक असेल 4 आणि 4 बॉलमध्ये 15 धाब्याची गरज आहे. दोन्ही संघासाठी एकदा टाळा व्हायला पाहिजेत, कारण 51 धावाचं टार्गेट होतं या मॅचमध्ये आणि त्याच 51 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना अभिवारियस संघ जरासा पिछाडीवरती पडलाय, परंतु क्षमता आहे रुपेश भोईरकडे. यातील मात्र शंका नाहीये. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, पुन्हा एकदा दोन्ही ते भीतील यात शंका नाहीये, परंतु सिंगलच घेतली आहे आणि आता सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर बरोबरती फ्लाय होत असताना जाऊन पोहोचलाय धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल आतापर्यंत 37 धावा. त्यामुळे 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 3 बॉलमध्ये आता 14 धाब्याची गरज आहे. आमच्या सोबत तुलतमॅन ऋतिक भोईर आहेत, भरपूर खुश आहेत. परंतु ऋतिक शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही आहेत ना तोपर्यंत आपण देखील सांगू शकत नाही आहोत, कारण हेच क्रीडांगण आणि याच क्रीडांगणावरती आपण पाहिलं असाल जगन्नाथ स्मृती चषक 6 बॉलमध्ये 1 धाव थांबली होती. हे चित्र देखील आपण पाहिले. त्यामुळे या मॅचमध्ये आता समीकरण 3 बॉल 14 धाबा. फुल टॉस टर्न केलाय ऑन साईडला, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक जज करतोय. सुरेश बुरबुरेला मैदान सोडावं लागेल.
या मॅच मध्ये आता आपण पाहतोय 2 बॉलचा खेळ शिल्लक, 14 धाब्याची गरज. नामदेव ठाकरे अंबेशूचा खेळाडू तुम्हाला पार मिळतोय, मैदानावरती दाखल झालाय. गावदेवी मातेच्या आशीर्वादानं नेहमीच आपण पाहतोय गावदेवी मातेच्या आशीर्वादाने संघ खेळतोय अंबेशिव आणि त्याच टीमचा एक चांगला खेळाडू गावदेवी अंबेशिव टीमचा खेळाडू दाखल झाला या मॅच मध्ये. चला आता प्रमोदजी ठाकरे आपण देखील रेडी व्हा, कारण सर्व खेळाडूची जेवणाची व्यवस्था त्यांना करायची आहे. परंतु अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 2 बॉल 14 धाब्याची गरज. मारुतिया 2 बॉल 14 धाबा, 2 बॉल मध्ये 14 धाबा इथून चेस करायचे. याचा अनुषंगाने आता गोलंदाज आणि त्यासोबत फलंदाज. 2 बॉल 14 धाबा. बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न नाही जमला, संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा, त्यामुळे इथून एक चिक्की सिंगल एक पडण्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर सिंगल मिळते. 1 बॉल 13 धाब्याची गरज आहे आता या मॅच मध्ये. शेवटचा बॉल अद्याप शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती आपण पाहतोय दोन्ही संघ प्रार्थनांची पराकाष्ठा करतात. स्ट्राईक घेतले रुपेश भोईर, त्याच्या बॅटमधून धावा येतील का हा प्रश्न उभा आहे. एखादा नो बॉल चमत्कार जर इथे घडला, कारण चमत्कार झाल्याशिवाय नमस्कार होत नाही, परंतु पायाचं गोलंदाज विलास त्याच्याकडे अनुभव प्रचंड आहे. शेवटचा बॉल फटका चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय, डीप मध्ये बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शेवट गोड केलाय, परंतु अभिनंदन टीम जाणतारा जाईल पण हा संघ आपण पाहतोय विशालदादा राऊत, त्यासोबत सागरजी देशमुख, उमेशदादा चोनकर आणि जितेजी लिहे. आपलंही अभिनंदन आम्ही करतोय या स्पर्धेच्या वतीनं. तुम्ही क्वालिफाय झालात, त्यासोबत रुद्रांश, सागर देशमुख. चला शेक हँड करा, त्यानंतर मैदान सोडा आणि नेक्स्ट मॅच लगेच सुरुवात होईल. गावदेवी क्रिकेट संघ, गावदेवी 11 स्टार आई गावदेवी मातेच्या आशीर्वाद गौरव भात्रेचा संघ, अजयजी जमदर यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला तितक्याच ताकदीचा संघ शैलेशजी बडनेरे साहेबांचा हा संघ तुम्हाला पार मिळेल. मॅचला सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा जोडले जातील आमचे साथी समालोचक तुषार अण्णा शिंदे सर. धन्यवाद.